शिवसेनेचे आमदार सचिन भाऊ अय्यर आपल्यासोबत आपण म्हणजे बातचीत करणार आहोत। आज विधान भवनाच्या पायऱ्यावर वेगळं चित्र दिसलं। शिवसेनेकडून साताऱ्यामध्ये शंभूराजे देसाई यांना मारहाण झाली, त्या प्रकरणामध्ये आंदोलन करण्यात आलं। तिथले SP आहेत, त्यांच्या निलंबनाचे आदेश उपसभापती नीलमताई गोरेंनी दिले। केलं हेही तुम्ही बघायला पाहिजे, कारण कशा पद्धतीने चाललंय की सत्तेतले दोन वरिष्ठ, दोन्ही बाजूचे दोन दोन वरिष्ठ मंत्री जर अशा प्रकारे वागत असतील तर कायदा सुव्यवस्था कुठे चाललेला आहे। आणि म्हणूनच आज आम्ही आता स्थगनाच्या माध्यमातून हा विषय सभागृहामध्ये मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत। कारण मुळामध्ये कायदा सुव्यवस्था जर मंत्र्यांच्याच बाबतीत जर ही परिस्थिती असेल तर राज्यभरामध्ये काय चाललं आहे। आणि आता अंतिम आठवडा आहे, तर हा सर्व विषय याबद्दलची शासनाला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि खरं तर तुम्ही बघितलं असेल की आपण बोलतो ना, वक्त वक्त की बात है, तो कल वक्त आपके साथ था, आज आपके साथ नहीं है। आणि म्हणून काही वेळी ज्या मंत्र्यांची पोस्ट बघितली तर लक्षात येतो की वक्त वक्त की बात है, कभी वो आपके साथ है तो कभी आपके साथ नहीं है। पण जी वक्तने तुम्हाला परिस्थिती जी तुम्ही निर्माण केली, आज तुमच्यावरती ही परिस्थिती येते आणि तुम्हाला म्हणावं लागतोय की प्रशासनाच्यामुळे लोकशाहीचा खून झाला। आणि हे तर इकडे होतं आहे, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये। आणि म्हणून ज्यावेळी आम्ही वारंवार या विषयावरती बोलत होतो त्यावेळी लोकांना असं वाटत होतं की बाबा नाही, हे फक्त विरोधक म्हणून बोलत आहेत। पण आज त्याचीच एका प्रकारे शिक्कामोर्तब करण्याचं काम मंत्रिमंडळाच्याच लोकांनी केल्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की राजकारण कुठच्या स्तराला चाललेलं आहे आणि कुठच्या स्तराला घेऊन जाण्याचं काम सत्ताधारी करतायत। नक्कीच, पण आपण पाहतोय की शंभूराजे देसाई यांनी म्हटलंय की कॅबिनेट मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना अशा पद्धतीने धक्काबुक्की पोलीस करतात, असा विषय ते त्या ठिकाणी मांडतायत। उपमुख्यमंत्र्यांनी पण तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बरोबरच आहे ना। आणि तुम्ही बघितलं असेल की जर त्यांच्या बाबतीत ही परिस्थिती असेल तर सर्वसाधारण आमदार, सर्वसाधारण व्यक्ती काय परिस्थिती आहे। मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, खेडमध्ये अशाच प्रकार चाललाय। तिकडे करणारी लोक जे आज ओरडत आहेत त्यातले काही दुसरी लोक पण आहेत। म्हणजे अशी परिस्थिती होत असताना पंचायत समितीच्या लोकांना पण देखील धाकदपटी दाखवून तुम्ही आम्हाला मतदान करा, तुमचा काय वाकडा होणार नाही, तुम्ही हात फक्त वरती करा, तुम्हाला काय निलंबनाची कारवाई होणार नाही, प्रशासन आमच्या बरोबर आहे, असं ज्यावेळी लोक सांगतात त्यावेळी हे स्पष्ट होतंय की प्रशासनाच्या जीवावरती आणि दबावावरती हे सरकार चाललेलं आहे। नक्कीच, पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा एक बैठक झाली, ज्यामध्ये सापत्य वागणूक आपल्याला दिली जाते भाजपकडून, असा सूर आमदारांचा आहे। उशिरा का होईना परंतु जाग आली आणि त्यांना आता हे कळून चुकलं की बुवा त्यांचे किती दिवस म्हणजे सत्तेपुरताच ते आहेत। सत्ताचीचं मोह आणि सत्तेची जर एकंदरीत गणिती जर संपली तर त्यांची परिस्थिती याहीपेक्षा भयानक होणार आहे। महेश शिंदे यांच्या ज्या पत्नी आहेत प्रियंका शिंदे, त्या ठिकाणी आता अध्यक्ष झालेल्या जिल्हा परिषदेवर, त्यामुळे बरेच कयास लगावले जात आहेत की त्यांची भूमिका जी आहे ती पक्षाशी संलग्न नाही आहे, अशी पण टीका। महेश शिंदे पक्षात आहेत का, हाच महत्त्वाचा भाग आहे ना। कारण कसं आहे, महेश शिंदे हे मुळातले भारतीय जनता पार्टीचे, त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेतून कशी त्यांची नेमणूक झाली, काय झाली, अर्थात मी ते आमचे चांगले सहकारी राहिलेले आहेत, मी काय व्यक्तिशः त्यांच्यावर टीका करत नाही। पण एक गोष्ट स्पष्ट आहे की बाबा त्यांची भूमिका ही पक्षाबरोबर कधीच नव्हती, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही। तुझी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।